ठिकाणी सर्व जमा या कारणासाठी झालो आहे की नुकतंच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं इलेक्शन निश्चित झालेलं आहे. आमच्या परिसरातले आमच्या वार्डातले श्री दिनेश चौबे हे आमच्या वार्डातले एक अत्यंत विश्वासू आणि सर्वांचे लाडके असे असल्यामुळं आणि तिथं जनसंपर्क जास्त असल्यामुळं आपण ह्या ठिकाणी जनसंपर्क कार्यालय उघडलेलं आहे. दिनेश चौबे यांचा परिचय सांगायचा म्हणजे 2005 सालीही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेली आहे आणि त्यावेळेलाही भरघोस मतांनी ते निवडून जरी नसले आलेत, पण त्यांनी मताचे पुढाकार घेतलेले आहे. 500-700 वोट त्यांनी मिळवून आणलेले आहेत आणि लोकांच्या आग्रहाखातर ह्या वेळेला पण ते निवडणुकीसाठी उभे आहेत. आणि मागच्या वेळेला जसं त्यांना हे दिला पाठिंबा, तसंच ह्यावेळी आम्ही सर्व मिळून त्यांना पाठिंबा देऊन निवडणुकीत निश्चित त्यांचा विजय होईल या हिशोबाने आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. प्रदीप निकम. नमस्कार, मी सुशील मिश्रा आणि आज आमचे दिनेश चौबे जे लाडके आहेत या वॉर्डचे, वॉर्ड क्रमांक 28 यांना परिचयाची गरज नाही आहे. या वॉर्डात यांनी एवढे कामं केले आहेत मागचे 20 वर्ष. 2005मध्ये पण ते इलेक्शनला उभे होते अपक्षमध्ये, पण त्याच्यानंतर पण हा वॉर्ड कधी ओपन झाला नाही, म्हणून आता आम्हाला परत संधी भेटली आहे, म्हणून आम्ही त्यांना उभं करतोय परत. हे लोकप्रतिनिधी आहेत. म्हणून तुम्ही कोविडपासनं की कुठल्याही कार्यक्रम असो, आपलं गणेश उत्सव असो, नवरात्री उत्सव असो, लहान मुलांसाठी कार्यक्रम करणं, हे करणं, आणि जेव्हा पण कोणालाही काही त्रास झाला या वॉर्डात, तर सर्वात पहिले आपले दिनेश चौबेच उभे राहतात. त्यामुळे लोकांच्या विनंती अनुसार आता परत चौबेजींना आम्ही यावर्षी उभं करतो, कारण हा वॉर्ड यावर्षी ओपन झालेला आहे. म्हणून सगळ्यांची आम्हाला इच्छा आहे की सगळ्यांनी सपोर्ट करावं. 28. पहिले तर मी हे सांगणार की आमचं मत अर्ध्या रात्री धावून येणाऱ्या श्री दिनेश चौबे यांना आमचे श्रद्धेय नेहमी तत्पर. रात्री एक फोन केला, चौबेजी का हो, तर हे आमच्यासाठी धावत येतात. आमचं मत, आमचं प्रेम, आमचं सर्वस्व आजपासून दिनेश चौबेला आम्ही पाहिलेलं आहे. जोपर्यंत विजय होत नाही तोपर्यंत आम्ही दिनेश चौबे सोबत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.